तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर. नमस्कार मंडळी. आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. हा दिवस केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही साजरा केला जातो. नेमकी या दिनाचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. जागतिक महिला दिनाचा इतिहास हा रोचक आहे. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुडगस चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली. 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या 2 मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीनं क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाले. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकन स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला. 19व्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळीने जोर धरला होता. त्याचवेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. यामध्ये राजा राममोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाहीत. सतीप्रथा, केशवपन, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न त्यांनी केले. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह तसेच प्रौढविवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले. त्यातच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय 16 ते 18 वर्षे, मुलीचे किमान वय 10 ते 12 वर्षे असावे अशी तरतूद करण्यात आली. याच काळात स्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला. हे झालं महिला दिनाच्या इतिहासाबद्दल. परंतु जशी वर्षे लोटली त्याचप्रमाणे महिलांची समाजातील आणि वैयक्तिक जीवनातील भूमिका बदलत गेली. आजची महिला कुणावर निर्भर नाही. ती प्रत्येक गोष्टीत आत्मनिर्भर आणि स्वतंत्र आहे व पुरुषांच्या बरोबरीने सर्व काही करण्यात सक्षम देखील आहे. आपण महिलांचा सन्मान, तिने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली याकरता केला पाहिजेच. आपण या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे की घर आणि समाजाच्या भल्यासाठी पुरुष व महिला दोन्ही समान रूपाने योगदान करतात. या जगात आपल्याला आणणारी व आपल्याला जीवन देणारी ही महिलाच आहे. प्रत्येक महिला ही विशेष असते, मग ती घर सांभाळणारी असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारी असो. आजची महिला आपल्या आसपासच्या दुनियेत बदलाव आणत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती आपल्या मुलांचे संगोपन व घराचे घरपण बनवताना एक मुख्य भूमिका निभावते. आपली प्रथम जबाबदारी आहे की आपण त्या महिलांचे कौतुक व सन्मान करावे, ज्या आपल्या जीवनात सफलता प्राप्त करून व इतर महिलांच्या आणि आजूबाजूच्या असंख्य लोकांच्या जीवनात देखील सफलता आणतात. या महिला दिनानिमित्त एकच प्रार्थना करते की सर्वांनी प्रत्येक महिलेचा सन्मान करावा आणि फक्त महिला दिनाच्या दिवशीच नव्हे तर हा सन्मान नेहमीच आपल्या मनामध्ये, रोजच्या आचरणामध्ये नेहमीच ठेवावा. ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.